अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुमचं सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. पिठोरी अमावस्या 22 ऑगस्टला आहे. पिठोरी अमावस्या श्रावण अमावस्येला पिठोरी अमावस्या म्हणतात. ज्यांची मुले जगत नाही अशा स्त्रिया पिठोरीचे व्रत करतात. हे व्रत पूजाप्रधान असून 64 योगिनी ह्या त्यांच्या देवता आहेत. ह्या व्रताचे विधान असे की श्रावण अमावस्येच्या दिवशी दिवसभर उपोषण करावे. सायंकाळी स्नान करून सर्वतोभद्र मांडलावर 8 कलश स्थापावे. त्यावर पूर्ण पात्रे ठेवून त्यात ब्राह्मी, माहेश्वरी इत्यादी शक्तींच्या मूर्तीची स्थापना करावी. तांदूळाच्या राशीवर 64 सुपाऱ्या मांडून त्यावर 64 योगिनीचे आवाहन करावे. त्याची षोडोपचारे पूजा करावी. नंतर व्रतासाठी केलेली पक्वान डोक्यावर घेऊन कोणी अतिथी आहे काय असा प्रश्न विचारावा. मुलांनी मी आहे असे म्हणून हे पक्वान मागच्या बाजूने काढून घ्यावी. पूर्वी पूजेच्या मूर्ती पिठाच्या करीत असे. अलीकडे त्यांची छापील चित्रे मिळतात. ह्या व्रतात नैवेद्यासाठी पिठाचे सर्व पदार्थ करतात. त्यावरून ह्या तिथीला पिठोरी अमावस्या असे नाव पडले असावे. पिठोरी अमावस्या किती घरात साजरी केली जात असे ठाऊक नाही. पूर्वी घरघरात पिठोरीची पूजा होत असे. पिठोरी अमावस्येचं दुसरं नाव मातृदिन. वंशवृद्धीसाठी ही पूजा केली जाते. घरातील कथिर स्त्री डोक्यावर पिठोरीचं वाण घेऊन माझ्या मागे कोण आहेचा घोष करत असे तिला मीच मीच म्हणत आपण प्रतिसाद दिला जायचा. बेदाणे घातलेली भाताची खीर किंवा बदामे घातलेली भाताची खीर ह्या पिठोरीचा खास नैवेद्य. ह्या साध्या खीरीला ह्या दिवशी किती चव लागायची. ज्या घरात गणपती येतो अशा घरामध्ये पिठोरीचं पूजन होत. अन्यथा ही पूजा जवळजवळ कालबाह्य झाली आहे. मुलांना दीर्घ आयुष्य मिळावं ह्यासाठी हे व्रत केलं जातं, करण्याची प्रथा आहे. किंवा आपल्या मुलांना दीर्घ आयुष्यासाठी ही पिठोरी अमावस्या आपली आई आपल्या मुलांच्या दीर्घ आयुष्यासाठी हे व्रत करत असते. ह्या सणामागची पौराणिक कथा अशी आहे की विदेहा नावाच्या स्त्रीला दर श्रावणी अमावस्येला मुले होत व ती लगेच मृत्युमुखी पडत. ह्या कारणासाठी पतीने तिला घराबाहेर हाकलून दिले. तेव्हा तिने कठोर तपश्चर्या केली. 64 देवतांना तिला दर्शन दिले. पुढे ती पुन्हा घरी आली. विदेहावर प्रसन्न झालेल्या देवतांच्या कृपेमुळे तिला दीर्घायुषी असे 8 पुत्र झाले. अशा प्रकारे संतती रक्षणासाठी 64 देवतांच्या पूजनाबरोबरच स्त्रीला स्वतःच्या सामर्थ्याची व शीतलतेची जाणीव पिठोरी अमावस्या करून देते. म्हणून ही अमावस्या महत्त्वाची आहे. ह्या दिवशी मुलाबाळांच्या वंशवृद्धीकरिता पूजा करतात. ह्या दिवशी सवाष्ण ब्राह्मणही जेवण्यास घालतात. सवाष्ण बायका आणि ब्राह्मणही जेवायला घालतात. पूर्णावरचा महानैवेद्य दाखवतात. श्रावणाची अमावस्या असते पिठोरी अमावस्या. हा दिवस मातृदिन म्हणून फार पूर्वीपासून पाळतात. आपल्या संस्कृतीप्रमाणे घरात अगदी नवीन युगाचं कम्प्युटर आणलं तरी त्याची पूजा केल्याशिवाय आपण तो सण सुरू करत नाही किंवा तो कम्प्युटर चालू करत नाही. अशा निर्जीव वस्तूंचीही पूजा होते. तिथे जन्म देणाऱ्या मातेलाही संस्कृती कशी विसरेल. माता जननी मातृभूमी आणि मातृभूमीतून धान्य उगवून देणाऱ्या बैलाची ही पूजा होते. ह्या दिवशी बैलांना विश्रांती द्यायची. त्यांना पाण्याने आंघोळ घालायची. पूर्णावरचा स्वयंपाक करून आधी त्यांचे तोंड गोड करायचं. खूप ठिकाणी शिंगे रंगोली, बाशिंगे बांधली चढवल्या जातात. झुली एटीदार चढवल्या जातात. असंही बैलपोळ्याचा थाट उठवून देतात. बैलाविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी अनेक गावात शेतकरी बैलपोळा साजरा करतात. तरी अशी ही पिठोरी अमावस्या मातृदिन पोळा व्रत फक्त सुवासिनी स्त्रिया करतात. ह्या दिवशी दिवसभर उपवास करून सायंकाळी अंघोळ करून ही पूजा करतात. यामध्ये विशेषतः 64 योगिनींची पूजा केली जाते.
चौरंगावर 7 शक्ती देवतांची स्थापना करतात. त्या अशा ब्राही, महेश्वरी, वैष्णवी, वाराही, कौमारी, इंद्राणी आणि चामुंडा. पुढे कलशावर तांदूळांच्या भरलेल्या ताम्हणात 64 सुपाऱ्या 64 कलांचे प्रतीक म्हणून मानतात. अशा कला ज्यामुळे उपजीविका होते, म्हणजेच योगिनी पूर्वी पिठाच्या मूर्ती करत, परंतु आता मात्र यांच्या चित्रात कागद मिळतो आणि त्याची पूजा केली जाते. 64 योगिनीचे पूजेचे चित्र. 64 कला. ह्या दिवशी नैवेद्याला सर्व पिठांचेच पदार्थ करतात, म्हणून ह्या अमावस्येला पिठोरी अमावस्या म्हणतात. वरीलप्रमाणे पूजा मांडून अखंड सौभाग्य आणि दीर्घायू पुत्र यासाठी प्रार्थना करतात. घरातील मुलांसाठी खीरपुरीचा किंवा पुरणपोळीचे जेवण करतात. पूजा करून झाल्यावर पुरणाची आरती करतात. खिरीच्या वाटीवर पुरी झाकतात. नंतर पूजा करतात. स्त्री त्या आपल्या खांद्यावरून मागे नेत विचारते, अतिथी कोण? तेव्हा घरातील मुले आपले नाव सांगून तो नैवेद्य हातातून घेतात. अशा प्रकारे पूजा पूर्ण करतात. स्त्रीला सौभाग्य व तिच्या मुलांना दीर्घ आयुष्य आरोग्य देणारी ही अमावस्या आहे. ज्याप्रमाणे आपली आई आपल्याला घडवते, जगात उभं राहण्याची सक्षम करते, ह्या 64 कला ज्यामुळे उपजीविका होते आणि त्यांची पूजा आपली आई करते. श्रावण अमावस्येला पिठोरी अमावस्या म्हणतात. परंपरेनुसार ह्या दिवशी बैलांची पूजा केल्यानंतर आई आपल्या मुलांना वाण देते. पिठोरी व्रत करून आई पक्वान्न तयार करते आणि ते डोक्यावर घेऊन अतिथी कोण असे विचारते. तेव्हा मुलं मी कोण आहे असे सांगत आपले नाव सांगून पक्वान्न मागील बाजूने स्वतःकडे घेऊन घेतात. पिठोरी अमावस्येला वंशवृद्धीसाठी ही पूजा करतात येते, म्हणूनच याला मातृदिन असे म्हणतात. ह्या मुलांना दीर्घ आयुष्य मिळावे ह्यासाठी साजरी करण्यात येते असून ह्या दिवशी सायंकाळी अंघोळ करून 8 कलश स्थापित केले जातात. त्यावर पूर्ण पात्रे ठेवून ब्राह्मी, माहेश्वरी व इतर शक्तींची पूजा केली जाते. तांदूळाच्या राशीवर 64 योगिनीचे आव्हान देऊन पिठाची मूर्ती तयार केल्या जातात. तसेच पिठाचे तयार केलेले पदार्थांचा नैवेद्य दाखवता येतो. नैवेद्याला यांचाच बिरड, माठाची भाजी, तांदळाची खीर, पुऱ्या, साटोरी असे आणि वडे तयार करण्यात येतात. अशा रीतीने हे व्रत पूर्ण केले जाते, म्हणजेच अखंड सौभाग्य व दीर्घायू पुत्र होतात. म्हणून हे व्रत तुम्ही आणि हे नक्कीच